जनादेश न्यूज पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ठाणे जिल्ह्यासह सर्वत्र वाढला उष्णतेचा पारा। ठाण्याच्या अर्थसंकल्पनासाठी 1600 सूचना। सिग्नल शाळेच्या बालमंदिरांचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन। वर्षभरात पालिकेच्या सर्व सेवा होणार ऑनलाईन। ठाणे जिल्ह्यासह सर्वत्र वाढला उष्णतेचा पारा। गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही तापमानाचा पारा चढत असून हवेतील विषाणू जीवाणूंची तीव्रता वाढण्यास वातावरण अनुकूल होत आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून ठाण्यात उन्हाचा पारा चढू लागला आहे। 1 मार्चला ठाण्यात 39.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते। आज हेच तापमान 36.5 अंश सेल्सिअस एवढे नोंदले गेले। मागील आठवड्यात हे तापमान 37 ते 38 अंशापर्यंत दिसले। मागील वर्षी याच काळात तापमान 37 ते 39 अंशापर्यंत नोंदले गेले होते। गत वर्षापेक्षा यंदा किंचित तापमान कमी असले तरी उष्णतेची तीव्रता मात्र वाढली आहे। अंशाच्या तुलनेत उष्णता जास्त मार्च 2013 मध्ये तापमान 28 अंशापासून 43 अंशापर्यंत चढले होते। 7 आणि 8 मार्च 2013 मध्ये तापमान 43.3 अंश सेल्सिअस नोंदले गेले होते, तर 2015 मध्ये 25 मार्चला सर्वाधिक 45.2 एवढे तापमान नोंदले गेले, तर 2016 मध्ये 23 मार्चला सर्वाधिक 39.8 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदले गेले। यंदा 37 ते 38 अंशात तापमान आहे। गेल्या 4 वर्षाच्या तुलनेत यंदा तापमान किंचित कमी झाले तरी उष्णतेची तीव्रता मात्र अधिक जाणवत आहे। वृक्षतोड, काँक्रीट रस्ते, इमारती, वाहनांचे वाढते प्रमाण यामुळे उष्णतेची झळ वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। ठाण्याच्या अर्थसंकल्पनासाठी 1600 सूचना। ठाण्याचा अर्थसंकल्प तयार करताना त्यात नागरिकांच्या इच्छा आकांक्षांचे प्रतिबिंब पाडावे म्हणून त्यांच्या सूचना मागवण्याचा प्रयोग आयुक्त संजीव जयस्वाल यांनी करताच 1600हून अधिक ठाणेकरांनी त्याला उत्साहवर्धक प्रतिसाद दिला आहे। या सूचनांचे स्वरूप अद्याप जाहीर केले नसले तरी शिवसेनेला हात देणाऱ्या घोडबंदर, पोखरण रोड या परिसरातून सर्वाधिक सूचना आल्या आहेत। त्यामुळे नगरसेवक निधी कसा खर्च करावा याबाबत आपल्या मतदारांची भूमिका शिवसेना मान्य करते की पालिकेचा हा प्रयोग हे नगरसेवकांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, ही भूमिका कायम ठेवते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महापालिकेच्या संकेतस्थळावर हजाराहून जास्त नागरिकांनी अर्थसंकल्पाविषयी त्यांच्या असलेल्या अपेक्षा आणि सूचना मांडल्या आहेत। घोडबंदर आणि पोखरण रोड परिसरातील रस्ता रुंदीकरणानंतर अग्निशमन विभाग आणि पाणी व्यवस्थापनासाठी अर्थसंकल्पामध्ये जास्त तरतूद करण्याची अपेक्षा मांडण्यात आली आहे। आपले प्रश्न सुटावेत, रोजचे जागणे प्रवास अधिक सुखकर व्हावा यावर मतदारांचा भर आहे। पालिकेच्या वेबसाईटवर हजाराहून अधिक माहिती ठिकठिकाणी ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये 600 पेक्षा अधिक नागरिकांनी सूचना टाकल्या आहेत। यात संपूर्ण ठाणे शहरातून सूचना आल्या असल्या तरी घोडबंदर, पोखरण पट्ट्यातील नागरिकांचा अधिक सहभाग आहे। ब्युरो रिपोर्ट, जनादेश। घेऊया एक छोटीशी विश्रांती। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। तेव्हाचा चिंग्या तसाच होता। माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत। माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता। काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते। चिंग्या अजूनही बदलत नव्हता। आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये। चिंग्याची कारण थांबत नव्हती। आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही। बस, कारण संपली। अरे पण उठा फोन कर, ट्रान्झॅक्ट।
तुला पण माहितीये ट्रान्झॅप? Transact, zap, transact, transact. जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह, वातानुकूलन यंत्रणेसह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध, जेवण आणि डेकोरेशनसह सजावट। एमकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह। वाजवी दरात लग्न सराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती। बुकिंग करा जय भगवान सभागृह। पत्ता जय भगवान सभागृह हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा ठाणे पश्चिम। संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। सिग्नल शाळेच्या बालमंदिरांचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन। समर्थ भारत व्यासपीठ आणि ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या सिग्नल शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे पूर्व प्राथमिक वर्गासाठीचे बालमंदिर गुढीपाडवा मुहूर्तावर सुरू करण्यात आले। एका छोट्या कंटेनरमध्ये शिकत असलेल्या या मुलांना आता बालमंदिराच्या माध्यमातून नवीन वर्ग मिळाल्याने शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यास अधिक मदत होणार आहे। गेल्या शैक्षणिक वर्षापासून ठाणे येथील 3 हातनाका सिग्नलवरील जवळपास 30 मुलांसाठी सिग्नल शाळा सुरू करण्यात आली आहे। छोट्या कंटेनरमध्ये पूर्व प्राथमिक आणि माध्यमिकमधील मुले शिकत होती। पूर्व प्राथमिक वर्गातील मुलांना शिकवण्याच्या पद्धतीत गाणी, गोष्टी, गप्पा अशा शिक्षण पद्धतीचा समावेश असल्याने शाळेतील इतर विद्यार्थ्यांचा शिक्षणात व्यत्यय येत असे हे अडचण लक्षात घेऊन जोकर गम या कंपनीने सिग्नल शाळेत बालमंदिराची उभारणी करून दिली आहे। महापौर मीनाक्षी शिंदे, आयुक्त संजीव जयस्वाल, सभागृह नेते नरेश मस्के, गटनेते मिलिंद पाटणकर, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे, मनीष जोशी, उर्मिला पारदे, जोकर गमचे संचालक प्रदीप ठक्कर, समर्थ भारत व्यासपीठाचे कार्याध्यक्ष मंगेश वाळंज, सुनेश जोशी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया सतीश कुमार मुकुट यांच्या उपस्थितीत या बालमंदिराचे उद्घाटन संपन्न झाले। ठाण्यातील इतर सिग्नलवरील मुलांना सिग्नल शाळेत शिकण्यासाठी आणण्यास स्कूल बस सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार असून शिक्षकांचे मानधन देखील महापालिकेच्या वतीने देण्यात येईल, अशी घोषणा महापौर मीनाक्षी शिंदे व पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यावेळी बोलताना केली। सिग्नल शाळेतील मुलांच्या पालकांच्या निवडण्यासाठी महापालिका प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी आयुक्तांनी सांगितले। ब्युरो रिपोर्ट जनादेश। वर्षभरात पालिकेच्या सर्व सेवा होणार ऑनलाईन। येत्या वर्षभरात महापालिकेच्या सर्व महत्त्वाच्या सेवा ऑनलाईन करण्याचा निर्धार पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केला आहे। यापूर्वीच महापालिकेच्या 9 सेवा ऑनलाईन केल्या असून टप्प्याटप्प्याने उर्वरित सेवा देखील ऑनलाईन केल्यानंतर कोणत्याही नागरिकाला आपल्या समस्या घेऊन पालिका कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। महापालिकेने सुरू केलेल्या जलमित्र ॲपचे उद्घाटन ठाणे महापालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये महापौर मीनाक्षी शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी पालिका आयुक्तांनी पालिकेच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। येत्या काही काळात माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर करून संपूर्ण यंत्रणाच ऑनलाईन करण्यात येणार आहे। पाणी विभाग अधिक अद्ययावत करण्याच्या दृष्टीने 5 घटकांचा विकास होणार असून यामध्ये वॉटर आणि एनर्जी ऑडिट, वॉटर किओस्क, स्मार्ट मोटरिंगचा समावेश आहे। पाण्यासंदर्भातील आंतरराष्ट्रीय नियमाचे पालन कसे होईल याचेही प्रयत्न होणार असल्याचे सांगितले। येत्या वर्षभरात महापालिकेच्या 28 पेक्षा अधिक सेवा ऑनलाईन होणार असल्याचेही ते म्हणाले। ब्युरो रिपोर्ट जनादेश। आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वेळी वृत्तवाहिनीवर। आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश। धन्यवाद।